नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. 9 व 10 तारखेचा हवामान अंदाज पाहूया. वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे. तो भाग म्हणजे इकडे सध्याला चालू आहे, म्हणजे आज दुपारनंतर पावसाची सुरुवात झाली. हुबळी कर्नाटक भागामधून जरा जास्त होतं पावसाची तीव्रता. परत आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, विटा, जत, वडूज आणि जतच्या परिसर, वडूज या परिसरामध्ये, परत इकडे सोलापूर परिसर, तुळजापूर भागात, ते नांदेड या साईडला सुद्धा, नांदेड पुसद त्या दरम्यान, अकोला, निपाणी ह्या भागातून जास्ती करून सांगली, इकडे तासगाव, कोची, जत या भागात थोडंसं पावसाची जास्त तीव्रता होती. कोल्हापूरपर्यंत आष्टा या भागात जागोजागी, म्हणजे तेवढं काय एकदम स्थानिक वातावरण बनलेला पाऊस आहे, तो जागी जागी पडत गेलेला आहे. असं मग त्याच्याबरोबर वादळी वाऱ्यासहित पाऊस तो होता. आमच्याकडे पण होता. तुमच्याकडे आहे की नाही ते सांगा. वादळी वाराच तेवढं भरपूर आला होता, पाऊस थोडा कमी होता. उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या म्हणजे 2 दिवसात पाहायला गेलं तर यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूरचा परिसर, उमरेड, अकोला आणि इकडे चंद्रपूर, गडचिरोलीचा परिसर, कापसी वगैरे आहे त्या साईडला, आणि धानगाव, गोंदिया परिसर ह्या भागामध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस असणार आहे. नांदेड, लातूर ह्या भागातून सुद्धा पावसाची शक्यता आहे. पंढरपूरचा परिसर, आणि इकडे पश्चिम किनारपट्टीला बघायला गेलं तर कापोली, गोरेगाव, कल्याण, डंबोली, चिपळूण, राजापूर, सावंतवाडी हा जो परिसर आहे, गोव्यापर्यंत बेळगाव या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. जत, विटा, कराड या भागातून सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे. लातूर, तुळजापूर, सोलापूर या भागातून सुद्धा पावसाची शक्यता चांगली आहे. हे 2 दिवसात म्हणजे आता 10 तारखेचं तर पाहायला गेलं तर गोरेगाव, चिपळूण, पुणे, राजापूर या भागातून, घाट परिसर म्हणा, कोकणपट्टी या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, अकोला या भागातून सुद्धा पावसाची शक्यता 10 तारखेला दाखवत आहे. अकोला, इकडे गोंदिया परिसर, कापसी, चंद्रपूर, गडचिरोली हलकासा असेल पाऊस, आणि चंद्रपूर, नागपूर परिसरात थोडंसं पावसाची शक्यता आहे. नागपूर परिसरात त्यामुळे वादळी वारे पण असणार आहे त्या पावसात असं दिसतंय. का तर उन्हाळ्यात पाऊस आहे, उन्हाळी पाऊस आहे, ते वळी स्वरूप धारण करून पावसाची शक्यता जास्त असते. पुसद, अकोला, अमरावती या भागात सुद्धा पावसाची शक्यता जाणवत आहे. सोलापूर आणि कलबुर्गी या पट्ट्यात सुद्धा पावसाची शक्यता आहे. कर्नाटकात कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, घाट परिसर, सिंधुदुर्ग परिसर ह्या भागात सुद्धा पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर पावसाची शक्यता वाढणार आहे थोडीशी, म्हणजे उद्या परवा त्याच्या हवामान खात्याचा अंदाज असा सांगतोय की टेम्परेचर भरपूर आहे, आणि मराठवाड्यात सुद्धा स्थानिक वातावरण पण हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता दाखवत आहे. विदर्भामध्ये आहे, पण मराठवाडा या भागात ते हवामान खातं सांगते की पावसाची शक्यता उद्या 9 तारखेला 10 तारखेच्या दरम्यान दाखवत आहे. टेम्परेचर मात्र भरपूर वाढणार आहे. भरपूर म्हणजे राजस्थान आणि गुजरात साईडला टेम्परेचर जास्त असणार आहे. आणि इकडे 10 तारखेचं बघायला गेलं तर कर्नाटकात व मराठवाड्यात ह्या पट्ट्यातच हलकासा हलकासा पाऊस दाखवत आहे. आणि विदर्भ आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये
तुरळक स्थानिक वातावरण म्हणून पाऊस पडण्याची शक्यता आहे.